नमस्कार, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा उद्या चर्चेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटलेलो आहोत. विषय आहे स्मार्ट सिटीचा, कारण लोकसभा जवळ आलेल्या आहेत. सगळीकडून आश्वासनांची जुमलेबाजी, जोरात फेकाफेकी चालू झालेली आहे. त्यामुळे आता त्याच्यामध्ये काही तथाकथित पुण्याचे शिल्पकार, स्मार्ट सिटीचे शिल्पकार इथे येतात. मात्र अजूनही रस्त्याला पडलेल्या भोकांमध्ये, गाड्यांमध्ये लोक पडतायत, अडखळतायत. ड्रेनेजची झाकणं सुद्धा अजून बसवलेली नाहीयेत. आणि जर का एखाद्या विधानसभेला पडलेल्या उमेदवारांनी ती झाकणं बसवली तर धन्यवाद भाऊ, आमच्या गटाराला झाकण बसवून दिल्याबद्दल, असं फ्लेक्स सुद्धा लावले जात आहेत. त्यामुळे पुणे स्मार्ट व्हायचं बाकी आहे, कारण अजून आमच्या गटाराला झाकणं नाहीत, रस्त्यांचे खड्डे बुजत नाहीत, नदीचा घाणवास जात नाही, नदी स्वच्छ होत नाही, जलपर्णी निघत नाही, ट्रॅफिकची समस्या सुद्धा व्यवस्थित आमची सॉल्व्ह होत नाही. सिग्नल जे आहेत ते एकाच वेळी दोन्ही कडेला ग्रीन सिग्नल देऊन मोकळे होतात. अशा हजारो समस्यांचा डोंगर आपल्या समोर आहे. मात्र ह्याच्या आधीचे खासदार असतील किंवा त्याच्या आधीचे खासदार, ज्यांचं नाव सुद्धा बऱ्याच जणांना मी सांगितलं तर आता कळणार नाही आणि कळून उपयोग पण नाहीये, कारण पुण्याच्या याच्या आधीच्या खासदारांनी विशेष काही पुण्यासाठी केलेलं नाहीये. त्यामुळे यावेळी पुणेकरांनी निर्णय घेताना तथाकथित शिल्पकारांना कोलंबस देऊन व्यवस्थित काम करणाऱ्या उमेदवाराला मत द्या आणि इंडियाला विजयी करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.